मित्रहो, मी बाबाराव मुसळे, कवी, कथा कादंबरीकार. मी आपल्याला माझ्या गावच्या आठवणी सांगण्यासाठी माझ्या गावाला घेऊन जात आहे. आजचा 8वा भाग आहे. मित्रहो, आताचं जे युग आहे हे तंत्रज्ञानाचं आहे. त्यामुळे गोष्टी कुठल्याही असल्या तरी इतक्या झटपट त्या आपल्या कानावर येतात की त्याला वेळ लागत नाही. एखादी गोष्ट ऐकली ती खरी आहे का हेही आपल्याला तपासून पाहता येते. कारण आता वेगवेगळ्या बातम्या सांगणारे चॅनल्स जसे आहेत तशा वेबसाईटही आहेत किंवा पोर्टल्स आहेत. यातला हा पोर्टल शब्द मला महत्त्वाचा वाटतो. पोर्टल या इंग्रजी शब्दाचा अर्थ दार किंवा फाटक, म्हणजे दार उघडलं की, फाटक उघडलं की बातमी बाहेर, न्यूज बाहेर. त्या काळामध्ये, ज्या काळात गावामध्ये कुठलं वर्तमानपत्र यायचं नाही, रेडिओ नसायचा, टी व्ही तर नव्हताच. मग या बातम्यांची देवाणघेवाण कशी व्हायची? म्हणजे त्यावेळेस कोणकोणती पोर्टल्स होती? काही बायकांची होती, काही पुरुषांची होती. बायकांची पोर्टल्स ही म्हणजे पाणवठे, जिथं त्या पाणी भरायला जात, धुणं धुवायला जात. आणि आणखी एक जागा ती म्हणजे त्यांची विधी करण्याची जागा. पुरुषांसाठी असे वेब पोर्टल्स महत्त्वाचे म्हणजे कामठा, ज्या ठिकाणी बसणारी जी माणसं ही एकतर वयस्क, की ज्यांना घरी शेतात काही काम वगैरे नसते, किंवा असेही काही तरुण की ज्यांना दिवस कसा घालवायचा एवढंच फक्त बघायचं. अशी माणसं किमान माझ्या लहानपणी आमच्या कामठ्यावर 10 ते 12 जण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बसलेली मी पाहत असे. काय चालायचं? सुतार मामा त्यांचं काम करायचे. टाचणं, रंधा मारणं किंवा छिद्र पाडणं, तिफन ठोकणं, वखर तयार करणं, डोरं तयार करणं, किंवा जे 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 काही त्यांचं काम असेल ते. सुतार मामा अशा गोष्टींकडे कधीही लक्ष द्यायचे नाहीत. सुतार मामा लाकडांच्या झिलप्या पाडायचे आणि बसलेली बाकी मंडळी मग दिवसभर काय करते? मग त्यांच्या ज्या गोष्टी चालायच्या, गप्पा चालायच्या, त्यात वेगवेगळे विषय आपसुकच यायचे. कोणी गावातली बातमी ऐकलेली असेल, कोणी बाहेरगावची बातमी ऐकलेली असेल. ह्या बातम्यांची देवाणघेवाण त्या ठिकाणी व्हायची. अर्थात बातम्या सगळ्याच काही चांगल्या कानावर येत असतातच असंही नाही, पण ज्या काही येत त्या तिथे चघळल्या जात. दुसरं एक पोर्टल म्हणजे वारिक मामाचा कटिंगीचा डोसक्या करायचा अड्डा. पण या ठिकाणी येणारी जी माणसं ती फक्त ज्यांना कटिंग
डोसकी दाढी वगैरे करायची, अशीच यायची. आपला नंबर लावायची. आमच्यासारखे पोट्टेही तिथं असायचे. आणि जोपर्यंत आपला नंबर लागत नाही तोपर्यंत मग ज्या गप्पा चालायच्या त्यात ती सहभागी व्हायची. आपलं काम झालं की अंगावरचे केस झटकले की निघाले घराकडे. म्हणजे त्या बातमीला अंगावरच्या कटिंग करून पडलेल्या केसा इतकी किंमत फक्त असायची. तिसरं एक पोर्टल. आमच्या शंकर मामांची मशीन. तिथं बसणाऱ्यांची संख्या आणखीनच कमी असायची, पण येणारे जाणारे दिवसभर बरेच असायचे. आणि त्याच्यातून मग काही गोष्टी तिथं कळायच्या. चौथा एक पोर्टलचा भाग म्हणजे गावात असणारी काही दुकानं, गिऱ्हाईक असेल किंवा मग दुकानात कोणी बसलेलंही असेल, इथेही बातम्या एकमेकांना दिल्या जायच्या. आणखी 2 पोर्टल सांगतो. एक मारुतीचा पार. आमचा आत्ताचा जो मारुती आहे त्याचा पार कोंडल्या गेलेला आहे. अतिशय छान मंदिर बांधलं गाववाल्यांनी, सिमेंट कॉन्क्रीटचं. आणि जमिनीपासून कळसाची उंची 80 ते 82 फूट उंच असणारा असं मंदिर. आणि पारासगट समोरच्या सगळ्या जुन्या ओट्यावर मोठा सभामंडप. पण देव बंदिस्त झाला. माझ्या लहानपणातला मारुती हा मोकळा ढाकळा होता. मारुतीच्या मंदिराभोवती उंच असा पार होता चारीकडून. तो फाड्यांनी बांधलेला असे. त्या पारावर आम्ही जितना भातनी खेळायचो, म्हणजे गोल फिरून किंवा गोल पळत एकमेकांच्या भोवताल. किंवा मग त्याच्या पाराच्या बाजूला जी मोकळी जागा असायची तिथे मग काय काय खेळ असतील, समजा कवडे असतील, पळसपापडे असतील, चिंचोके असतील, कोळी असतील, यांचा भक्का, किंवा मग गोळ्या. पण काही ना काही असं तिथं सतत चालत असायचं. संध्याकाळच्या वेळी समजा दिवस उतरायला लागला की हळूहळू माणसं पारावर येत जमा होत. त्यातही वयस्क म्हातारी माणसं असायची, तरणे ताठेही असायचे. आणि मग गप्पांची मैफल त्या ठिकाणी रंगायची. मारुतीला साक्षी ठेवून ह्या सगळ्या गोष्टी चालत असत. शेवटचा एक अड्डा होता, तो होता आमच्या गावचं भवानी आईचं मंदिर. हे मंदिर गावाच्या दूर आहे, दक्षिणेला आहे. मग इथं माणसं कशाला जमा होतील? तुम्हाला असं वाटेल दर्शनाला जातील आणि परत येतील. नाही, इथंही संध्याकाळच्या वेळी माणसं जमा व्हायची. कशासाठी? तर संध्याकाळच्या वेळी गाई गुरांचं, म्हशीचं, शेळ्यांचं गवारं जंगलातून परत येत असे. त्यावेळी कोणाची गाय, कोणाची म्हैस, कोणाची शेळी तिथून घरी नेण्यासाठी ही माणसं जमा होत असत. आणि मग देवीचं दर्शनही आणि वेगवेगळ्या बातम्यांची खमंग फोडणीही.
अशा पद्धतीनं एक बातमी एका ठिकाणाहून ही सगळ्या गावभर मोठ्या वेगानं जात असे. हे त्या वेळचं आपल्या गावचं पोर्टल